श्री स्वामी समर्थ. आज आपण तारक मंत्राची 3 दिवसाची सेवा कशा प्रकारे करायची आहे, मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रभावी उपाय काय काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अनेक भक्तांच्या आयुष्यात असा काळ येतो की सगळीकडे अडचणी, चिंता आणि निराशा दिसू लागते. पैशाची अडचण, घरातील समस्या, आरोग्य, कामात अपयश, असं वाटतं की आता मार्गच नाही. मग अशा वेळी अनेक भक्त स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा आधार घेतात. हा मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र छोटा आहे पण त्यामध्ये अपार शक्ती आहे, असे अनेक भक्त सांगत असतात की फक्त श्रद्धेने हा मंत्र जपला तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. आज आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्राची 3 दिवसाची सेवा. तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करायचे, मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनुष्ठान कसे करायचे. तर ही सेवा कोणत्याही दिवशी करू शकता, पण गुरुवार किंवा सोमवार सुरू केल्यास अधिक शुभ असते. तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. घरातील स्वच्छ जागी स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. एक दिवा लावायचा. त्यानंतर मन शांत करून 108 वेळा मंत्र जपायचा आहे, श्री स्वामी समर्थ. यानंतर स्वामींना नमस्कार करून मनातील इच्छा सांगायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून पूजा करायची आहे. आज मंत्र जप 216 वेळा करायचा आहे. जप करताना मनात फक्त स्वामींचा विचार करा. त्या दिवशी शक्य असेल तर गरजू व्यक्तीला अन्न द्या किंवा एखादी छोटी सेवा करा. भक्तीमध्ये सेवा केल्यास कृपा वाढतच जात असते. हा दिवस अनुष्ठानाचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मंत्र जप 324 वेळा करा. जप पूर्ण झाल्यावर स्वामींना प्रार्थना करा, स्वामी माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. आता तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करायचे. तारक मंत्राचे तीर्थ तयार करणे खूप सोपे आहे. एक स्वच्छ तांब्याचे किंवा स्टीलचे भांडे घ्यायचे आहे. त्यात स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यावर हात ठेवून 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणताना स्वामींचे स्मरण करायचे आहे. हे पाणीच तारक मंत्राचे तीर्थ मानले जाते. हे तीर्थ स्वतः घ्यायचं आहे, स्वतःच्या घरातील सदस्यांना द्यायचं आहे, थोडेसे घरात शिंपडायचं आहे. अनेक भक्तांना यामुळे मनशांती मिळालेली आहे. स्वामी महाराज समस्या कशा प्रकारे सोडवतात. भक्तांचा विश्वास असा आहे की स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात. कधीकधी अडचणी येतात, पण त्या आपल्याला मजबूत करण्यासाठी असतात. जो भक्त श्रद्धेने मंत्र जपतो आणि स्वामीवर विश्वास ठेवतो, त्याला योग्य वेळ आल्यावर मार्ग नक्की मिळतो. एकदा एका माणसाच्या आयुष्यात खूप संकट आले होते. व्यवसाय बंद पडला, कर्ज वाढले आणि घरात तणाव वाढला. एक वृद्ध भक्त त्याला म्हणाले, 3 दिवस श्रद्धेने स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप. त्या माणसाने मनापासून जप सुरू केला. 3 दिवसात काही चमत्कार झाला नाही, पण त्याच्या मनात शांतता आली. काही दिवसांनी त्याला नवीन कामाची संधी मिळाली. तो म्हणाला, स्वामी माझ्या समस्येचा मार्ग तुम्ही दाखवलात. त्यांच्या मते स्वामी समर्थ नेहमी भक्ताच्या मागे उभे असतात. तर या अनुष्ठानात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर श्रद्धा, संयम आणि विश्वास. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, तर स्वामींच्या भक्तीने सेवा करायची. तर स्वामी समर्थ भक्तांना योग्य तेच देत असतात. स्वामी समर्थ
यांच्या भक्तीत तारक मंत्र खूप पवित्र आणि सोपा मंत्र आहे. तारक या शब्दाचा अर्थ तारणारा, संकटातून बाहेर काढणारा असा होतो. त्यामुळे हा मंत्र भक्तांना अडचणीच्या काळात आधार देत असतो. स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध आणि सोपा मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र लहान असला तरी भक्तांच्या श्रद्धेनुसार त्यामध्ये मोठी आध्यात्मिक शक्ती असते. अनेक भक्त रोज हा मंत्र जपतात कारण तो मन शांत करतो, आत्मविश्वास वाढवतो आणि भक्तीची भावना मजबूत करतो. तर तारक मंत्र का जपायचा आहे? तारक मंत्र जपण्यामागे काही आध्यात्मिक कारणेसुद्धा आहेत. मनातील भीती आणि चिंता कमी होते, मन शांत आणि स्थिर होते, भक्ती आणि विश्वास वाढतो, अडचणीच्या वेळी धैर्य मिळते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा मनापासून ते श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा तारक मंत्र म्हणतात तेव्हा त्यांना एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. तारक मंत्र जपण्याची योग्य पद्धत. तारक मंत्र जपण्यासाठी फार मोठे नियम नाहीत, साधी पद्धत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसायचं, डोळे बंद करून स्वामी समर्थांचे स्मरण करायचे, मन शांत करून 108 वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा. त्यानंतर आपण एक तांब्याचा किंवा स्टीलचं भांडं घेऊन त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावर हात ठेवायचा किंवा आपले 5ही बोटं त्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि तारक मंत्र म्हणायचे. नियमित शेवटी म्हणल्याच्या नंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. त्यानंतर शेवटी स्वामींना नमस्कार करून प्रार्थना करायची. नियमित जप केल्याने मन हळूहळू स्थिर होत जाते. असे तारक मंत्राची एक मोठी विशेषता म्हणजे तो कोणालाही सहज जपता येतो. मोठे अनुष्ठान करणे नाही, कोठे बसून मंत्र म्हणता येतो. चालताना, काम करताना देखील स्वामींचे नाव घेता येते. भक्तांच्या मते स्वामी समर्थांचे नाव घेणे म्हणजे त्यांच्या कृपेची आठवण ठेवणे. अनेक भक्त असा विश्वास ठेवतात की जेव्हा माणूस खूप अडचणीत असतो आणि माणसापासून स्वामींचे नाव घेतो तेव्हा त्याला योग्य मार्ग दिसू लागतो. कधी समस्या सुटत नाहीत, पण मनाला धैर्य आणि आशा मिळते. भक्तांनो, तारक मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, तो स्वामी समर्थावर ठेवलेला विश्वास आहे. जेव्हा मनात खूप अडचणी असतात, मार्ग दिसत नाही, तेव्हा फक्त एकदा मनापासून म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ. भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. जर तुम्ही श्रद्धेने हा मंत्र जपला आणि स्वामीवर विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल नक्की दिसतील. कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची कृपा सर्व भक्तांवर राहो अशी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्वामींच्या भक्तापर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी माहितीमध्ये. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी. श्री स्वामी समर्थ.